कालच्या भागात आपण पाहिलं होतं प्रेक्षकांनो की सायली अर्जुनने पुराव्यासकट नागराजचा गुन्हा आणि खरा मुखवटा रविराज प्रतिमाच्या समोर आणला. आणि मग काय, नागराजला हातात बेड्या पडल्या आणि स्वतः रविराजाने त्याला जेलमध्ये कोंबलंय. आता ते सगळं झाल्यानंतर आपला सक्का भाऊ पक्का वैरी निघाला. हा इतका मोठा आघात रविराजांच्या मनावरती झालाय की ते खूप खचून गेलेत. आता प्रतिमा विचार करायला लागते, पण हे सगळं का केलं असेल नागराज भाऊजीने. आता अर्जुन बरोबर त्यांचा डाऊट क्लिअर करतो. सिनियर, नागराज काका व्हिडिओमध्ये असं म्हणाला होता की इतकं सगळं करूनही त्याला तुझा पैसा मिळालाच नाही, म्हणजे हे सगळं त्याने तुझ्या प्रॉपर्टीसाठी केलंय आणि अर्जुन त्याच्या जागी योग्यच आहे. याच गोष्टीचा इतका मोठा ओरखडा रविराजांच्या मनावर बसतो. खचलेले ते रविराज विचार करतात, शेवटी नात्यापेक्षा पैसा मोठा ठरला. अर्जुन, मला खरंच कळत नाही आहे की मी मागच्या जन्मी काय पाप केलं होतं. ते पुढे रडतच विचारतात, सायली, अर्जुन, तुम्हा दोघांना हे सगळं आधीपासूनच माहिती होतं. तुम्ही नागराजच्या विरोधात पुरावेसुद्धा गोळा करत होतात. तुम्हाला एकदाही नाही वाटलं का रे मला सांगावं? अर्जुन शांतपणे प्रश्न विचारतो. आणि जर तेव्हा तुला आम्ही सगळं सांगितलं असतं तर त्याचा काही उपयोग झाला असता का? तू स्वतःचा राग कंट्रोल करू शकला असतात? तेव्हा रविराज म्हणतात की बरोबर आहे तुझं. त्यावेळी मी लगेचच पोलिसांना फोन केला असता. मग अर्जुन म्हणतो, त्याचा काही उपयोग झाला नसता सिनियर, कारण आज आपल्या हातात जो महत्त्वाचा भक्कम पुरावा आहे तो आपल्याला मिळालाच नसता. सर्वच जण रविराजांचं सांत्वन करत असतात, त्यांना शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. अचानकच अर्जुनचा फोन वाजतो. तो पाहतो तर प्रतापचा फोन आलेला असतो. अर्जुन तो घेण्यासाठी बाजूला जातो. तेव्हा प्रताप काळजीने विचारतो की अर्जुन, अरे कुठे आहात तुम्ही? अरे कल्पना मला सांगत होती की तुम्ही कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी निघाला होतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो डॅड, आम्ही सिनियरच्या घरी आहोत. आता कुठे त्यांची काळजी दूर होते. अच्छा, रविराजच्या घरी आहात? अर्जुन विचारतो की डॅड, मी थोडा वेळाने घरी आल्यानंतर बोलू का तुमच्याशी? तेव्हा प्रताप समजूनही घेतो. तो म्हणतो की ठीक आहे ठीक आहे. फोन ठेवल्यानंतर कल्पनाला तो सांगतो की ठीक आहे, दोघेही रविराजच्या घरी आहेत. आता कुठे तिचा जीव भांड्यात पडतो. सायली अर्जुनच्या जवळ येते आणि विचारते की इथे जे काही घडलं ते तुम्ही सांगितलं नाही आहे ना बाबांना? अर्जुन म्हणतो की नाही, जर मी सांगितलं असतं तर त्यांनीसुद्धा सिनियरसारखं टेन्शन घेतलं असतं. सायलीला रविराज प्रतिमा सुमन काकूची खूपच काळजी वाटते आणि काळजी वाटणं साहजिक आहे, कारण इतका मोठा आघात जो झाला आहे त्यांच्या मनावरती, त्यातून बाहेर पडायला वेळ तर लागेलच. सायली अर्जुनला समजावते की बरं ऐका, मी विचार करत होते की आपण यांनाही आपल्यासोबत घरी घेऊन जाऊयात का, कारण ते इथे राहिले तर सतत विचार करत राहतील. अर्जुन म्हणतो की बरोबर बोलतेस तू. बरं एक काम कर, मी जर सिनियरला बोलायला गेलो तर तो कदाचित माझं नाही ऐकणार, पण तू बोललीस तर तुला नाकारणार नाही. अर्जुनही चला काय, कारण आपली सायली आहेच इतकी गोड प्रेक्षकांनो. ती शांतपणे इतकं छान समजावेल ना रविराजांना, ते पटकन तयार होतील. अर्जुनलाही विश्वास आहे. मग सायली अर्जुन दोघेही रविराजांकडे जातात. सायली समजावते, रविराज काका, आज तुम्ही आमच्या घरी राहायला येत आहे. नागराज काका जे काही वागले ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. नागराज काका जे काही वागलेत त्यातून सावरणं खरंच खूप अवघड आहे, पण निदान एकत्र असलो तर आधार वाटेल ना एकमेकांचा. प्रतिमा शांतपणे रविराजांना विचारते, आपण जाऊयात का हो? तेव्हा सुमन काकूलाही ती विचारते. मग सुमन काकू रडतच सांगते, हो आपण जाऊयात, कारण मी जर आज रात्री माझ्या खोलीत राहिले ना तर मग ती खोली खायला उठेल मला. सतत यांचा चेहरा माझ्या नजरेसमोर राहील. अर्जुन विचारतो, सिनियर निघायचं का आपण? अर्जुन एवढी रिक्वेस्ट करूनसुद्धा
रविराजांच्या तोंडून एक चकार शब्दच फुटत नसतो. वाहत असतात ते फक्त डोळ्यातले अश्रू. आणि सायलीला कळून चुकतं की त्यांच्या मनातलं दुःख किती मोठं आहे. आता सायली ऐकतच नाही. ती हट्ट धरते की रविराज काका, तुम्ही इथे थांबणार नाही आहात, चला उठा बरं. आणि ती सुमन काकूला, रविराजला, प्रतिमाला स्वतः पुढे घालून घेऊन जाते घरी. आता ते सर्वच जण सुभेदारांच्या घराकडे यायला निघालेले असतातच. आता इकडे प्रिया इतकी टेन्शनमध्ये. एकदाचे ते सायली अर्जुन आले ना की मग सगळं चांगलं आहे कळलं की मी झोपायला मोकळी. प्रिया मॅडम, थोडा वेळ थांबाच तुम्ही. काय आहे प्रेक्षकांनो, प्रियाची चांगली झोप उडणार आहे आता. प्रिया वाट पाहत असतेच. इतक्यातच किल्लेदार कुटुंबियासोबत सायली अर्जुनची खरी एंट्री होतेच. आणि अचानकच प्रतिमा, सुमन, रविराज यांना पाहून कल्पना, प्रताप आणि पूर्णाई तिघेही खूपच खुश असतात. पण आता त्यांनाही धक्का बसण्याची वेळ आली. जेव्हा ते सर्वजण घरात प्रवेश करतात तर सगळ्यांचे चेहरे पडलेले, उदासलेलेच दिसतात. आता पूर्णाई काळजीने विचारते की रविराज, काय झालंय नक्की? प्रत्येकाच्या मनातली अस्वस्थता यांना जाणवत असतेच. तेव्हा अर्जुन स्वतः पुढाकार घेतो घरातल्यांना सत्य सांगण्यासाठी. अर्जुन म्हणतो, आज एक अशी घटना घडली आहे जी खूप शॉकिंग आहे, पण तुम्हाला ऐकावी तर लागेलच. आता सुभेदारांच्या मनात थोडीशी भीती निर्माण होते, अगदी प्रियाच्या सुद्धा. प्रताप विचारतात की अर्जुन, अरे नक्की काय घडलंय? शेवटी अर्जुन सत्यताही सांगून टाकतोच. 22 वर्षापूर्वी सिनियरचा अपघात घडवून आणलेल्या मास्टर माइंडला आम्ही इतके दिवस शोधत होतो, तो सापडलाय. अर्जुनच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं आणि सुभेदार विजेचा झटका लागल्यासारखे उठून उभे राहतात. काय? अर्जुन, अरे आहे कोण तो? इतक्यातच रविराजांच्या तोंडून नाव बाहेर पडतं, ते म्हणजे नागराज किल्लेदार. आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. प्रियाचा तर जीव अगदी कंठाशी आलेला असतो. प्रिया मॅडम, झोपायला जाणार होतात, उडाली की नाही झोप? रविराज काळजावर दगड ठेवून बोलतात, हो पूर्णाई, हेच खरं आहे. माझ्यासाठी आज इतका वाईट दिवस आहे ना. माझा सक्का भाऊ माझ्याच जीवावरती उठला होता. हे वाक्य बोलताना रविराजांच्या मनातलं दुःख त्याच्यात उमटतं की किती त्रास होतोय त्यांना. तेव्हा अर्जुनही खुलासा करतो की हो, आणि आत्ताच इन्स्पेक्टर सावंतांनी त्याला अरेस्टसुद्धा केले. प्रिया तर अशी डोळे विस्फारून बघत असते ना, नक्की काय काय घडलं होतं, कसा अर्जुन सायलीने प्लॅन केला आणि त्या प्लॅनमध्ये मास्टर माइंड शोधत असताना त्यांना भूमी, काव्याची कशी मदत झाली. नागराजनेच सुमन काकूला किडनॅप केलं होतं, सुमन काकूपर्यंत ते दोघेही कसे पोहोचले. त्यानंतर हळूहळू सुमन काकूच्या मदतीने सुमन काकूने वेडेपणाचं सोंग घेऊन नागराजच्या तोंडून त्याचा गुन्हा कसा वधवून घेतला, तो पुरावा सायली अर्जुनने नक्की कसा मिळवला. ह्या सगळ्या घटना एक एक करत अर्जुन आता कुठे सुभेदारांच्या कानावरती घालतो. प्रत्येक शब्द त्यांच्या काळजावरती, मनावरती घाव घालतच असतो. कारण इथे नात्यापेक्षा पैसा, प्रॉपर्टी जास्त श्रेष्ठ ठरले. यासाठी रविराज आणि सुभेदारांना सुद्धा वाईट वाटतं. अर्जुनचे एक एक शब्द सुभेदारांसोबत प्रियाच्या कानात सुद्धा शिशाचा रस ओतल्यासारखे चटके देणारेच असतात. आता सगळं ऐकून झाल्यानंतर प्रताप जेव्हा धक्क्याने विचार करतो की काय, हे सगळं आपल्या नागराजने केलंय, त्यावर प्रतिमा बघा काय म्हणते, आपण त्यांना आपलं समजत होतो. कल्पना विचार करते, माझा तर अजूनही या गोष्टीवरती विश्वास बसत नाही आहे. तेव्हा पूर्णाईसुद्धा बोलते, मला अजूनही अर्जुनचा तो वाढदिवस आठवतो. वाढदिवस झाल्यानंतर मी, रविराज, प्रतिमा तुम्हाला सतत सांगत होते की तुम्ही आज इथेच थांबा, घरी जाऊ नका. आणि नेमकं त्याच वेळेस नागराज हे सगळं कारस्थान करत होता, आपल्या डोळ्यात धूळ फेकत होता. आता प्रत्येकाच्या मनात नागराजविषयी इतका राग, तिरस्कार, तिटकारा भरलेला असतो. आणि ते साहजिक आहे, कारण त्याने गुन्हाच तसा केलाय. इतकी लाख मोलाची माणसं, नाती
चपाईशी सोडून त्याला पैसा श्रेष्ठ वाटला आणि इथेच नागराजने पहिल्यांदा खूप मोठे माती खाल्ले. प्रतिमाच्या मनातलंही दुःख उफाळून येतं. पूर्णही मी जेव्हा लग्न करून यांच्या घरी गेले होते ना, तेव्हा मी नागराज भाऊजींना स्वतःचा लहान धाकटा भाऊ मानलं होतं. तेवढीच माया केली होती त्यांच्यावरती. पण त्यांनीच माझ्या कुटुंबाचा घात केला. ते बोलताना प्रतिमाच्या मनातलं दुःखही स्पष्ट दिसत असतं. आता सगळ्यात जास्त घाबरले कोण? प्रिया. शेवटी नागोबाला त्याचा ओव्हर कॉन्फिडन्सच नडला. आता प्रियाला काय भीती वाटते बघा प्रेक्षकांनो. आता जर नागराज भलताच काही बरळला तर? मी तन्वी नाही आहे हे सत्य समोर आले तर ही लोक मला घराबाहेर काढतील. त्यातल्या त्यात बरं आहे की तो महिपत आणि नागराज दोघेही मला त्रास देणारे जेलमध्ये आहेत. हां, प्रियाला या गोष्टीचं समाधान आहे, पण प्रियाची वेळ अजून तरी आलेली नाही आहे. पण आता नंबर प्रियाचाच आहे, खोट्या तन्वीचा. सायलीला सगळ्यांची काळजी आहे. ती अस्मिताबद्दल चौकशी करते. आई, अस्मिताताई जेवलेत का? तेव्हा कल्पना सांगते की हो, जेवण केले आणि मुख्य म्हणजे ती आज खूप छान जेवली. पोटभर खाल्लं तिने. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे आई, मी सगळ्यांच्या जेवणाची तयारी करते. इच्छा नसली तरी थोडं थोडं खावं तर लागेलच. इतक्यातच रविराज जेवायला स्पष्ट नकारच देतात आणि दुसरीकडून सुमन काकूचाही नकार येतो. आता ही इतकी निर्मळ मनाची माणसं आहेत, यांच्या मनावरचा हा आघात खरंच खूप मोठा आहे. त्यातून त्यांना सावरायला वेळ तर लागेलच. सुभेदार कुटुंबही त्यांची मनस्थिती समजून घेतं. अर्डून कठोर शब्दात थोडासा दटावतो. आता कोणीही उपाशी राहणार नाही आहे आणि त्यातल्या त्यात त्या माणसासाठी तर कोणीच नाही. तेव्हा कल्पना सायलीला मदत करायला जाणार असतेच, पण सायली सांगते की नाही आई, तुम्ही यांच्याजवळ थांबा, मी आणि विमलताई मिळून स्वयंपाक बनवतो. आता नागराजला अटक झाले ही धक्कादायक बातमी साक्षीच्या समोर यायची वेळ झाली. कारण इकडे सचिन साक्षीसोबत असतोच. साक्षी त्याला सांगते की मला आज इतक्या दिवसातून बाहेर पडून खूप छान वाटतंय. तेव्हा सचिन म्हणतो की बघ, मी तुला म्हणत होतो की नाही, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात, नसेल तर डिनर डेटला जाऊयात आणि राहिलंच तर मग लॉंग ड्राईव्हला जाऊयात ना. पण तू माझं ऐकतच नव्हती. बघ ब्युटिफुल, आता छान वाटते की नाही? साक्षी त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून हे सगळं बोलतच असते. सचिन तिला सांगतो की बरं चल, मी पटकन फ्रेश होऊन येतो आणि तो तेथून बाहेर पडतो. आता साक्षी जेव्हा तिचा फोन हातात घेते तर समोरच एक न्यूज दिसते आणि ती न्यूज पाहते आणि साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण बातमी असते नागराजला अटक केल्याची आणि त्यात त्याचा गुन्हाही असतो की नागराज किल्लेदारचे भाऊ प्रख्यात रविराज किल्लेदार वकील यांचा अपघात घडवून आणण्याचा, त्यांना जीवे मारण्याचा नागराजवरचा आरोप आहे. साक्षीला आता कुठे बरं वाटत होतं प्रेक्षकांनो, पण जबरदस्त धक्का बसला या. प्रियासोबत साक्षीचीही झोप उडाली. आता ते आपल्या तोंडाला हात लावते आणि इतकी घाबरून जाते. इकडे सुभेदारांकडे सुमन काकू गहन विचारात हरवून गेलेली असते. डोळ्यातून अश्रू थांबतही नसतात. इतक्यात किचनमध्ये काम करणाऱ्या सायलीची तिच्यावरती नजर पडते. सायली जेव्हा जवळ येऊन सुमन काकूच्या खांद्यावरती हात टेकते तेव्हा सुमन काकू तर स्वतःलाच कोसते. सगळा माझाच दोष आहे का सायली? माझा नवरा चुकीचा निघाला आणि त्या सगळ्याचा त्रास तुम्हाला झाला. सायली खूप छान पद्धतीने सुमन काकूची समजूत घालते. अहो, तसं काहीही नाही आहे. नवरा चुकीचा निघाला याचा दोष बायकोला कसा लागू शकतो? त्याचा अपराध, त्याची वृत्ती, त्याचा निर्णय, त्यात बायको कशी दोषी असू शकते? सुमन काकू भरल्या काळजाने सांगते. हे ना खूप मोठं मोठं वल्गना करायचे का सायली? मी असा बिझनेस करेन, मी तसा बिझनेस करेन, मी इतका पैसा कमवेन. तेव्हा मला वाटायचं की हे खूप मेहनत करतायत, पण नशीब यांना साथ देत नाही आहे. पण आता कळतं आहे सायली, यांना मेहनत कधी करायचीच नव्हती अगं. यांना तर फक्त फुकटचा पैसा हवा होता आणि तोही पापाचा. हे जे काही करतायत
ते वेळीच माझ्या लक्षात आलं असतं तर सायली, हे सगळं मी कधी घडूच दिलंच नसतं. याचं दुःख सुमन काकूच्या मनाला इतका वेदना देतं ना, तेव्हा सायली सुमन काकूला धीर देते. गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी मार्ग शोधून काढतोच आणि यात तुम्ही कुठेही दोषी नाही आहात. तुम्ही कुठेही कमी पडला नाही आहात. उलट अहो, इतकं सगळं सहन करून तुम्ही पुन्हा ठामपणे उभ्या राहिलात. सायली सुमन काकूला लाख मोलाचा सल्ला देते. उलट आता तुम्ही स्वतःसाठी जगा सुमन काकू. त्यानंतर तिची नजर समोर घरच्यांकडे पडते तर सर्वांचे चेहरे उदासलेले, प्रत्येकाच्या मनात अस्वस्थता. सर्वजण तोच विचार करत असतात. तेव्हा सायली समोर येते आणि सर्वांना समजावते, पूर्णाची, मला कळतंय की कोणाच्याही कशाखाली आता घास उतरणार नाही आहे, पण थोडं थोडं तरी खावं लागेल ना. सायली सर्वांना आग्रह धरत तर असतेच, पण कोणाचीही जेवायची इच्छाच राहिलेली नाही. इतक्यातच रविराज काळजावर दगड ठेवून विचारतात की मी ज्यांच्यावरती प्रेम करतो, ज्यांना जीव लावतो, ते सर्वच जण माझ्या पाठीत खंजीर का खुपसतात ग सायली. तेव्हा सर्वांनाच रविराजांसाठीच इतकं वाईट वाटतं. माझी मुलगी जी इतक्या वर्षानंतर मला मिळाली होती, ती पण खोटारडी निघाली. आणि आता हा माझा भाऊ, ज्याच्या नाकर्तेपणाकडे मी नेहमीच दुर्लक्ष करत राहिलो, ज्याच्या इतक्या साऱ्या चुका मी पोटात घालत आलो, त्यानेच मला जीवे मारण्याचा प्रयत्न करावा, माझं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न करावा. आणि त्याचा त्रास इतका रविराजांना होत असतो की रविराज तेथून तोंड फिरवून खोलीत निघून जातात आणि स्वतःला बंद करून घेतात. आता सर्वजण खूप घाबरलेले, सर्वजण पॅनिक असतात. घरातले सर्वजण रविराजांना हाका मारतात. पूर्णाई ओरडून समजावत असते की रविराज, दरवाजा उघडा, अहो असं वागून कसं चालेल. तेव्हा प्रतापही समजावतो की रविराज, हे बघ, मला कळतंय की तुला एकटं राहायचं आहे, अरे पण थोडं काहीतरी खा आणि मग ये खोलीत. घरातले सर्वजण व्याकुळ होऊन आपापल्या परीने प्रयत्न करत असतात, पण रविराजांपर्यंत त्यांची हाक पोहोचतच नसते. अचानकच सायली तेथून बाजूला जाते. प्रेक्षकांनो, हा सीन इतका इमोशनल, इतका छान दाखवण्यात त्याने, खरंच हे बघताना आपल्याही डोळ्यातून अश्रू नाही थांबणार. कारण सायली जेवणाचं ताट घेऊन येते आणि ती रविराजांना काय साथ घालते माहिती आहे? बाबा. ज्या क्षणी सायलीच्या तोंडून बाबा दार उघडा हा शब्द बाहेर पडतो, हे वाक्य बाहेर पडतो, त्याच ठिकाणी रविराजांचं काळीज पिळवटून निघतं. बाबा दरवाजा उघडा प्लीज, आता तुमच्या लेकीचंही तुम्ही ऐकणार नाहीत का, असं सायली बोलते. आणि त्याच ठिकाणी रविराजांची पावलं मागे फिरतात. स्वतः जाऊन ते दरवाजा उघडतात, पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबलेले नसतात. सायली आतमध्ये प्रवेश करते. घरातले सर्वच जण रूममध्ये येतात. जेवणाचं ताट बाजूला ठेवून रविराजांचा हात हातात घेत सायली वचन देते की बाबा, सर्वच जण तुमच्या पाठीत खंजीर खुपसत नाहीत. तुमचीही काही माणसं आहेत जी कायम तुमच्यासोबत आहेत. आपलं हे नातं कायम असंच राहणार. रविराजांना तिथेच अश्रू अनावर होतात. ते इतके खळाखळा रडायला लागतात, एखाद्या लहान मुलांसारखं, कारण ते मनातून तुटलेत. त्यांना सावरते ती म्हणजे त्यांची खरी लेक सायली. आणि त्याच वेळेस जेव्हा रविराज रडत असतात तेव्हा सायली त्यांची मान आपल्या बाजूने वळवते, त्यांचे अश्रू पुसते आणि मग जेवणाचं ताट हातात घेऊन पहिला घास भरवते. हा घास पूर्णाजीचा, असं म्हणता क्षणी रविराजांच्या नजरेसमोर नकळत छोट्या तन्वीचं बालपण उभं राहतं. छोटी तन्वी अशीच करायची. रविराज उगाचच खोटे खोटे रुसायचे आणि मग काय, त्यांना मनवण्यासाठी छोटी तन्वी प्रत्येकाच्या नावाचा घास खाऊ घालायची. सायली दुसरा घास भरवते, तो म्हणजे प्रतिमाचा. ते दृश्य पाहून अख्खं सुभेदारांचं मन अक्षरशः भारावून गेलेलं असतं. रविराज मगाशी जे वाक्य म्हणाले ना प्रेक्षकांनो, ते खरं तर चुकीचं आहे असं म्हणावं लागेल. कारण त्यांच्या पाठीत जे खंबीर खुपसत आहेत ना,
ते त्यांचे नाहीच आहेत. उलट आत्ता जे त्यांच्यासोबत आहेत ना, ते खरे त्यांचे आहेत. सुखात साथ कोणीही देऊ शकतं प्रेक्षकांनो, पण दुःखात खंबीरपणे सोबत उभं राहणाराच खरा आपला माणूस असतो. नंतर सायली घास भरवते. ती म्हणते की हा घास तुमच्या ज्युनियरचा, म्हणजे अर्जुनचा बरं का. आणि नकळत त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलतं. रविराजांना सायलीच्या चेहऱ्यातच छोट्या तन्वीचं बालपण दिसत असतं. तीच छोटी तन्वी जी रविराजांच्या मागे तुडू धावायची, त्यांना असंच घास भरवायची, त्यांच्यासोबत खेळायची. सायलीमुळेच रविराजांच्या मनातलं अर्ध दुःख तरी हलकं झालेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे नक्की काय ट्विस्ट आलाय ते. दुसऱ्या दिवशी अर्जुन जेव्हा त्याच्या स्टडी रूममध्ये जातो तर रविराज ऑलरेडी तिथे असतात. तो थक्क होऊन विचारतो की सिनियर, तू आधीच्या फाईल का चालतोयस? तेव्हा रविराज सांगतात की आधीच्या फाईल मी जरा क्रॉस चेक करतोय आणि काही चुकीच्या गोष्टी मला आढळून नाही येत आहेत. तर आता जेलमध्ये नेमकं महिपत आणि नागराज एकमेकांच्या समोरासमोर आहेत. महिपत नागराजच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करतोय. नाग्या, या सगळ्याला जबाबदार ना तुझी बायको आहे. तुम्हाला साधी नीट स्वतःची बायको सांभाळायला नाही आली म्हणून तो त्याला डिवचतोय. तर अर्जुन आणि रविराजच्याच आता ठरलंय की नागराजला काहीही करून आज कोर्टात उभं करायचं आणि त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून द्यायचीच. पण आता रविराज आणि अर्जुन दोघेही मिळून नागराजला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतील का? नागराजला नक्की त्याच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षा मिळेल? आणि आता पुढचा नंबर आपल्या खोट्या तन्वीचा आहे, प्रियाचा. म्हणजे पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहेत प्रेक्षकांनो. आणि आता ते पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, कारण इथे फक्त खरे भाग दाखवले जातात, खोटे नाही.